नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 13 जून. जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे आज जे आहे राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये जे आहे पावसाने जोरदार हजेरी या ठिकाणी लावलेली आहे. तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टीमध्ये आपलं जे आहे आज सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळाली. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आता सध्या आपलं जे आहे रात्रीचे 7 वाजलेले आहेत आणि आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा आपल्याला काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो पाऊस आपला जे आहे सोलापूर जिल्हा, पंढरपूर, धाराशिव, तुळजापूर, बार्शी, पेठ, इंदापूर, करमाळा, जामखेड तसेच जे आहे अहिल्यानगर, बीड, पैठण, छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर, गंगापूर, भगूर आणि पाथर्डी, कडा, जामखेड आणि केज, करमाळा. शेतकरी मित्रांनो जे आहे या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की या भागामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर जास्त राहील. आणि इतर भागामध्ये आपला इतर जिल्ह्यामध्ये जसं की कोकणपट्टीमध्ये सुद्धा आपलं जे आज रात्री दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो पाऊस आहे आपला आज मध्यरात्रीपर्यंतच नाही तर आज जे आहे आपल्याला जवळजवळ आज मध्यरात्रीनंतर सुद्धा राज्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज मध्यरात्रीनंतर जे आहे आज जे आहे अहिल्यानगर, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, दापोली, परभणी, हिंगोली, नांदेड, पुष्यप या भागामध्ये सुद्धा जे आपला आज मध्यरात्रीनंतर म्हणजे आज रात्री 12 नंतर आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या पहाटेच्या दरम्यान आपलं जे आहे कोकणपट्टीमध्ये आपलं जे आहे जसं की सातारा, कोरेगाव, जेजुरी, बारामती, दौंड, पुणे, कराड, रत्नागिरी, राजापूर, निपाणी, पोंढा, सावंतवाडी आणि मालवण या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान म्हणजे उद्या पहाटेच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही अतिवृष्टी आपल्याला कोकणपट्टीमध्ये होणार आहे. कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, राजापूर आणि सावंतवाडी, चिपळूण, सातारा या भागामध्ये जे आपला अतिवृष्टीची शक्यता उद्या पहाटेच्या दरम्यान पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आजपासून जे आहे पावसाचा जोर वाढलेला तुम्हाला पाहायला मिळेल असेल. आज जे आहे बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आणि आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा आपल्याला जे आहे आता सध्या सुद्धा आपल्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस पडत आहे की ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जसं की शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जे आहे मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा तसेच जे आहे सोलापूर जिल्हा आणि अहिल्यानगर आणि धाराशिव, पंढरपूर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जे आहे जास्त राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आपला उद्याच्याला आहे 13 जून. शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे कोकणपट्टीमध्ये अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे जे कोकणपट्टीमधील जे आहे नागरिकांनी ज्या ठिकाणी सतर्क राहावे. कारण की कोकणपट्टीमध्ये आपलं जे अतिवृष्टीची शक्यता उद्याच्याला पहाटेपासूनच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ही अतिवृष्टी जी आहे चिपळूण तसेच जे आहे दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, साखरपा, राजापूर, पोंढा, कुंकलेश्वर, मालवण आणि सावंतवाडी या भागामध्ये जे आपला जे आहे उद्याच्याला पहाटेपासून ते सकाळच्या दरम्यानच आपलं जे अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि इतर भागामध्ये जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता आपला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील उद्या मराठवाड्यामध्ये आणि इतर भागामध्ये. शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला दुपारनंतर आणखीन जे आहे पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. उद्या दुपारनंतर आपल्याला मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल. उद्या दुपारच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, लोणार, कांबड, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, अहिल्यानगर तसे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपलं जे आहे नाशिक, नाशिक, इगतपुरी, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्या दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सोलापूर भागामध्ये सुद्धा पावसाची हजेरी या ठिकाणी राहील उद्याच्या दरम्यान. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला जे आहे आपला उद्या दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला फक्त जे आहे उद्या सायंकाळी 7 वाजेपर्यंत राहणार आहे. आणि कारण की 7 नंतर जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश भाग या भागामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे उद्याच्या रात्रीच्या दरम्यान कोल्ड राहील. फक्त जे आहे सायंकाळ दरम्यान उद्या
सकाळपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि उद्या रात्रीच्या दरम्यान फक्त जे आहे मुंबईचा भाग आणि कोकण पट्टीमध्ये आपल्याला पावसाची शक्यता उद्या रात्रीच्या दरम्यान राहील. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आता आपण जो अंदाज सांगितलेला आहे त्या अंदाजामध्ये आपण जे आहे विदर्भातील जिल्ह्याचा अंदाज या ठिकाणी सांगितला नाही. कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे पण विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जसं की नागपूर जिल्हा, चंद्रपूर, वाशिम, अकोला, अमरावती हा जो विदर्भातील भाग आहे या भागामध्ये शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दुपारनंतर पावसाची शक्यता पाहायला मिळेल. हा पाऊस जे आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल. परंतु या दरम्यान जे आहे हा जो पाऊस आहे हा मध्यम स्वरूपाचा राहील. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला कोकण पट्टीमध्ये राहणार आहे. आणि आज जे आहे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान सोलापूर भाग आणि छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा आणि या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे शक्यतो आज रात्रीच्याला पावसाचा जोर जे आहे आणखीन वाढणार आहे. आज रात्रीच्याला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये चांगलाच पावसाचा जो हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो जे हा जो पाऊस आहे आज रात्रीच्या दरम्यान जळगाव जिल्ह्यापर्यंत राहील. जळगाव, सिल्लोड, चिखली, जालना, लोणार, पडोरा या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर आता आपण जो अंदाज सांगितलेला या अंदाजामध्ये फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला फक्त नंदुरबार आणि नाशिक या भागामध्ये पावसाची शक्यता जी आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान शक्यतो पाहायला मिळणार नाही. फक्त जे आहे थोडाफार रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो नाशिक जिल्ह्यामध्ये, मालेगाव आणि नंदुरबार या भागामध्ये. इतर भागामध्ये कुठेही आपल्याला शक्यतो पावसाची शक्यता जाणार नाही. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा जो पाऊस आहे आजपासून पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि आजपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो 20 जूनपर्यंत जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे. तर या 20 जूनमध्ये जे आहे सगळीकडे पाऊस पडणार आहे. कोणताही भाग जे आहे कोरडा राहणार नाही. कारण की या आज आणि उद्याच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला पावसाचा जोर कमी राहील. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो पुढील काही 2-3 म्हणजे 14 तारखेनंतर जे आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस राहील. उत्तर महाराष्ट्रातील म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्ये 14 तारखेनंतर पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. तर ज्या भागामध्ये सगळीकडे जे आहे आपल्याला या 20 तारखेपर्यंत सगळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांची जे आहे पेरणी वगैरे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही चिंता वगैरे करायची गरज नाही. कारण की जे आहे हा जो पाऊस आहे हा पाऊस आपल्याला जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो 20 तारखेपर्यंत म्हणजे 20 जूनपर्यंत जे आहे राज्यामध्ये 8 दिवस सलग आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पावसाचा रोज कुठे ना कुठे आपल्याला पाऊस पडणार आहे. सगळीकडेच पाऊस पडणार आहे. त्यामुळे कोणताही भाग कोरडा राहणार नाही. तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा कुठला हवामान अंदाज जाणून घ्यायचा आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओला लाईक नक्की करा.